राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम। राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम। Shri Ram, Ram Ram Jai Jai Shri Ram, Ram Ram Jai Jai Shri Ram, Ram Ram Jai Jai Shri Ram. Ram Jai Ram Jai Jai
राम जय जय राम। श्री राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। वेदश्री तपोवनमधील अतिशय पवित्र वास्तू सर्व बंधू भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज माघ नवमी म्हणजेच दासनवमी संपूर्ण समर्थ भक्तांची तसे स्वरूप संप्रदायासाठी आजचा महत्त्वाचा दिवस, महत्त्वाचा पर्वकाळ। आजच्या दिवशी श्री समर्थांनी आपले सगुणातील कार्य अवतार थांबवला। माझी काय आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमे आहे जगज्जीवनी निरंतर। आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असता न करावा केलं भक्तजनी, असा समर्थांनी आपल्याला शब्द दिलेला आहे। आपण सर्वजण ग्रंथराज दासबोध अध्ययन याचे अभ्यासक आहोत। उपस्थित श्रोत्यांपैकी बहुतेक जण दासबोध सपोर्ट अभ्यास फाउंडेशन शी जोडला गेलेला आहे। 1984 पासून या उपक्रमाच्या संयोजिका परमपूज्य आशालता उपाख्य अक्का विलणकर यांनी या उपक्रमाचा पाया रचला। हा अभ्यास संपूर्ण दासबोध, मनोबोध, श्री समर्थ चरित्र तसेच भगवद्गीता यावर आधारित आहे। आज भारतातील 11 राज्यात आणि 6 देशात अनेक साधक या उपक्रमाशी अभ्यासक म्हणून जोडले गेलेले आहेत। अत्यंत शिस्तबद्ध आणि श्री समर्थांविषयी नितांत श्रद्धा आणि आस्था असणारा साधक हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे। दुसरे वैशिष्ट्य असं आहे की सामाजिक दायित्व बाळगणारा इकडचा अभ्यासार्थी आहे। तो मोठा दातृत्व संपन्न आहे। तो भिक्षेचे महत्त्व जाणतो। 3 वर्षापूर्वी प्रचंड पाऊस झाला आणि कोकण विभागामध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्ती आली होती। त्या काळामध्ये दासबोधाची जन्मभूमी शिवधरगड या ठिकाणी प्रचंड वृष्टी झाली आणि त्या घळीमधली संरक्षक भिंत
वाहून गेली. त्याचवेळी दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाने 11,11,111चा निधी उभारून घळीसाठी सुंदरमठ सेवा समितीस समर्पित केलेला आहे. असा हा आपला उपक्रम. आजचा दिवस दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनसाठी विशेष आहे. आज वेदश्री तपोवन येथे हा सोहळा करण्यामागचे प्रयोजन जाणून आपण घेणं अतिशय गरजेचं आहे की हा कार्यक्रम इथे का घेतला. तर सांगण्यास आनंद होतो की आदरणीय स्वामींच्या वयाचा अमृत महोत्सव सध्या चालू आहे. या काळात त्यांनी प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या येथे श्री समर्थांच्या नावाने वेदपाठशाळा सुरू करण्याचे योजले आहे. या भव्य कार्यक्रमाच्या उभारणीसाठी खारीचा वाटा म्हणून आपण 11,11,111चा निधी या कार्यासाठी आपण आजच्या दासनवमीच्या दिवशी स्वामींच्या झोळीत समर्पित करणार आहोत. स्वरूप संप्रदायासाठी आजचा आपला दिवस आहे तो फार आपल्याला विशेष आहे, कारण आज दासनवमी आहे. सद्गुरुविणा जन्म निर्फळ, सद्गुरुविणा दुःख सकळ, सद्गुरुविणा तळमळ जाणार नाही. अशा सद्गुरूंचे स्तवन करण्याचा आजचा हा दिवस. हे स्तवन करण्यासाठी मी समर्थ भक्त ओंकार जोशी यांना आमंत्रित करतो. आपल्याकडे सगळ्या सद्गुरू स्तवनची PDF दिलेली आहे, ती कृपया आपण ओपन करा आणि मनातल्या मनामध्ये ओंकारजी जे वाचतील त्यावेळेला आपण सगळ्यांनी त्याचं स्तवन करूया. मी ओंकारजींना विनंती करतो की त्यांनी सद्गुरू स्तवनसाठी इकडे यावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूपमज ज्ञाना काय कळे श्रीराम. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम. मज नकळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैलपारू पाववी मज श्रीराम. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरुस्वामी श्रीराम. मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूचा श्रीराम. आपल्या भावा सारिखा मनी देवा आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तौवाता श्रीराम. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम. तुझे येना भयंकरे अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळो न जाये श्रीराम. आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निशी झाली अनंतरे पुन्हा काळोखे श्रीराम. तैसा नव्हे स्वामीराव करी जन्म मृत्यू वाव, समूळ ज्ञानाचा ठाव पुसून टाकी श्रीराम. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा श्रीराम. का सरिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम. परिते सरिता मिळणी मागे वहाळ मानिजेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीच होये श्रीराम. परिसापणा ऐसे करिना सुवर्णे लोह पालटेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा श्रीराम. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करितानये, म्हणोनी उपमान साहे सद्गुरूसी परिसाची श्रीराम. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंत क्षार, अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती श्रीराम. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू,
तैसा नव्हे की सद्गुरू कोमळ दिनाचा श्रीराम. उपमे म्हणो गगन तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरू सगगनाचा श्रीराम. धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती हीण वसुंधरा श्रीराम. आता उपमावा गभस्ती गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद श्रीराम. म्हणून उपमे उणादिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर, आता उपमावा फणीवर तरी तोही भारवाही श्रीराम. आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी अटेल सकळ, सद्गुरु स्वरूपते निश्चळ जाणार नाही श्रीराम. सद्गुरुसी उपमावे अमृत तरी अमर धरिती मृत्युपंथ, सद्गुरु कृपा यथार्थ अमरच करी श्रीराम. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतीत विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी श्रीराम. चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी, कामधेनूची दुभणी निक्कामासी न लगती श्रीराम. सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी श्रीराम. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम. तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी नचले तेथे श्रीराम. म्हणोनी सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरुस्तवननाम समास चौथा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, आज आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की आज आपण या पवित्र वास्तूमध्ये आज आपण आहोत आणि समर्थांच्या रूपाने आपल्या समोर स्वामी आहेत, समर्थच आहेत ते आपल्यासाठी. खरोखर आपण नशीबवान आहोत. आज आपल्याला आचार्यविषयांचा सहवास लाभतो आहे. त्यांचं आपण खरंच म्हणजे शब्द मला सापडत नाही तेवढा आनंद होतो आणि शब्द कुंठित मती कुंठित झाल्यासारखं झालेलं आहे की यांच्या सहवासात आज आपण सगळेजण आहोत. अशा स्वामींचा परिचय करण्यासाठी मी वृंदाताईंना नम्र विनंती करतो. वृंदाताई. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आजच्या या विशेष दिवशी दासबोध कौल अभ्यास फाउंडेशनने आचार्य गोविंददेव गिरी यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. खरं तर आचार्यांचा परिचय त्यांच्या घरी म्हणजे वेदर्शीमध्ये येऊन करून देणे जरा अवघड आहे, पण या कार्यक्रमाचा भाग म्हणून मी हे थोडक्यात करते. पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास हे अहमदनगर म्हणजे आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील. त्यांच्या घराण्यात गेली 7-8 पिढ्या भागवत कथा परंपरा चालत आलेली आहे. पिताश्रींच्या आज्ञेनुसार त्यांनी बालपणापासूनच ग्रंथराज दासबोधमधील एका समासाचे वाचन रोज सुरू केले. प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात व्याकरण, वेद, तर्कशास्त्र आणि इतर भारतीय दार्शनिकांचा अभ्यास केला आणि मग काशी येथे वेदमूर्ती डॉक्टर विश्वनाथजी देव यांचे मार्गदर्शन मिळून वेद, उपनिषदे आणि इतर अध्यात्मशास्त्रांचा अभ्यास करून दर्शनाचार्य ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. निवृत्त शंकराचार्य महामंडलेश्वर परमपूज्य श्री सत्यमित्रानंद गिरीजी महाराज भारत माता मंदिर हरिद्वार यांच्याकडून कांची कामकोठी पीठाचे प्रमुख परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्या उपस्थितीत 30 एप्रिल 2006 म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आचार्य किशोरजी व्यास यांना संन्यास
दीक्षा मिळाली आणि तेव्हापासून ते स्वामी गोविंद देवगिरी अशा नावाने ओळखले जाऊ लागले. वयाच्या 17व्या वर्षी प्रवचन सुरू केलेल्या स्वामीजींनी गेल्या 50 वर्षात देशविदेशात श्रीमद भागवत, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वशिष्ठ, शिवपुराण, हनुमान कथा, श्रीदेवी भागवत अशा अनेक विषयांवर प्रवचने केलेली आहेत. त्यांना अनेक भारतीय भाषा उत्तम प्रकारे अवगत आहेत. स्वामीजींनी संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुलाची स्थापना केली असून 40 वेद पाठशाळा देशभरात उभ्या केल्या आहेत आणि शेकडो बटू तिथे विद्यार्थी संवर्धनाचे कार्य करत आहेत. स्वामीजींना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही: स्वामी चंद्रशेखर सरस्वती राष्ट्रीय गौरव पुरस्कार, कांची कामकोठी पीठ, महाराष्ट्र शासनातर्फे संत ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार, अटल बिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालयाची मानद डिलीट पदवी, राजस्थान सरकारचा संस्कृत साधना शिखर सन्मान, जीवन साधना पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच 2024चा संत भानुदास एकनाथ महाराज पुरस्कार पैठण येथे त्यांना प्राप्त झाला आहे. आपल्याला माहितीच आहे, कोषाध्यक्ष रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या आणि उपाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास अशा 2 मोठ्या जबाबदाऱ्या स्वामीजी सहज सांभाळत आहेत. ते अनेक संस्थांना मार्गदर्शनही करीत आहेत. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. आज आपण इकडे कशासाठी जमलेलो आहोत याचं प्रयोजन मी मगाशी सांगितलं तुम्हाला. आता त्याची कार्यवाही करण्याचा क्षण आता आलेला आहे. आपण स्वामीजींचा आता सत्कार करणार आहोत आणि त्यांना निधी समर्पित करणार आहोत. ते मगाशी सांगितल्यानुसार 75 दिव्यांनी आपण त्यांना आता औक्षण करणार आहोत. तसंच त्यांना आपण मानपत्र आणि निधी समर्पित करणार आहोत. आता हे मानपत्र काय आहे, त्या मानपत्र काय लिहिलेलं आहे, तर हे सांगण्यासाठी किंवा ह्याचं मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी विनायक विध्वंस यांना विनंती करतो. श्रीराम समर्थ. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी. बालपणापासूनच आपल्याला आध्यात्मिक वारसा मिळाला. तेव्हापासूनच पूजनीय पिताश्रींच्या सूचनेप्रमाणे आपण ग्रंथराज दासबोधाच्या एका समासाचे नित्य वाचन चालू केले. व्याकरण, वेद, तर्कशास्त्र तसेच इतर भारतीय दार्शनिकांचा सखोल अभ्यास आपण पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या तत्त्वज्ञान विद्यापीठातून पूर्ण केला. वाराणसीचे पूजनीय विश्वनाथ शास्त्रीजी यांचेकडे आपले पुढील अध्ययन झाले आणि आपण आचार्य झाला. स्वामीजी, देश विदेशातल्या अनेक संस्थांशी आपण आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करून समर्थ अभिप्रेत लोकसंघटक महंताच्या रूपाने देशासमोर आदर्श उभा केला. परमपूजनीय स्वामी सत्यमित्रानंदजी यांचे पावन हस्ते संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन आपण पूजनीय किशोरजी व्यास या नामातून परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी या महानुभावाच्या रूपाने जगासमोर आला आहात. आचार्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सज्जनगडावर बांधलेल्या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी मंदिराच्या कळस जीर्णोद्धार प्रसंगी त्या कळसाची प्रथम पूजा आपल्या शुभ हस्ते झाली. या सोहळ्याचे आम्हा स्मरण आहे. त्याचप्रमाणे पहिल्या रामदासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषवले व एक दिमागदार सोहळा आपल्या अधिष्ठानावर संपन्न झाला, याचा आम्हास अभिमान वाटतो. स्वामीजी, श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरू तुकोबांच्या पवित्र क्षेत्री समर्थ रामदास स्वामी वारकरी भवन उभे करून समर्थ आणि वारकरी या 2 संप्रदायांचा अद्भुत सुमधुर समन्वय आपण साधला आहे. आचार्य, स्वरूप संप्रदायाची राजधानी श्री क्षेत्र अयोध्या धाम येथे श्री रामलल्लांची प्रतिष्ठापना करताना उभ्या जगताला आपण संबोधित केले. त्यावेळी श्री समर्थांच्या अलौकिक कार्याचा संदर्भ देऊन रामदासी संप्रदायाची ध्वजा ऊर्जस्वल करीत आपण फडकवत ठेवली. हा समस्त संप्रदायासाठी गौरवाचा क्षण.
पूजनीय स्वामीजी, प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अयोध्या नगरीत भारताला विश्ववंदिता करणाऱ्या वेदपारंगत धर्मनिष्ठांची निर्मिती करणारे वेद विद्यालय समर्थ श्री रामदास स्वामींच्या नावे उभारणार असल्याची उद्घोषणा आपल्या अमृत महोत्सवी सोहळ्यात आपण श्री क्षेत्र आळंदी येथे केली, तेव्हा दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन परिवाराचा ऊर अभिमानाने व आनंदाने भरून गेला. आपल्या अधिष्ठानावर समर्थ चतुसूत्रीतल्या राजकारणाचे दुसरे सूत्र आपण नुकतेच महाराष्ट्राने अनुभवले आहे. देशासमोर विश्ववंदिता भारतासाठी हा मापदंड ठरावा या नियोजित समर्थ रामदास स्वामी वेद पाठशाळेसाठी दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे रुपये 11,11,11,111 हा निधी आपणास प्रदान करताना अत्यंत आनंद होत आहे. पूजनीय स्वामीजी, जगातल्या 6 देशांमध्ये आणि देशातल्या 11 राज्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे चरित्र्य, वाङ्मय आणि गीतेचा सखोल अभ्यास करून उत्कट साधक निर्माण करणाऱ्या दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन परिवारातर्फे आपणास देवकार्यासाठी, राष्ट्र उन्नयनासाठी आणि धर्मकार्यासाठी प्रभू श्रीराम उदंड आयुष्य देव ही प्रार्थना करून हे सन्मानपत्र आपले चरणी अर्पण करताना दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन परिवार स्वतःला परमभाग्यवान असल्याचा भाव अनुभवत आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सत्काराचा कार्यक्रम सुरू करूया. सर्वप्रथम कुमकुम तिलक आणि शाल अर्पण करण्यासाठी मी शुभदा थिटे आणि विवेक थिटे यांना विनंती करतो. रुखुत्रेखो विक्रमणे खव धिक्षेयांति भुवना विश्वा. नंतर आपण स्वामींचं भाषण करणार आहोत. आणि जी वापर करायची समितीचं औक्षण करणे अपरणाचे वकील आपण या पंचायत जीवनाची औक्षण करणार आहोत. अहेतं पुरस्ताच्छुक्रमुच्चारत पश्येम शरदाः शतञ्जीवे शरदाः शतगो श्रेणुया शरदाः शतं प्रब्रवा शरदाः शतमदिनाः स्या शरदाः शतं भूयश्च शरदाः शतात.
दिलेलं आहे देणार आहोत त्याला समर्पित करणार आहोत. ते आपण समर्थांचं जाण येथील आणलेले आहे त्याची आपण स्थापना अगोदर स्थापन केलेली आहे. आपण लांबीवर आणलेलं आहे आयोजनामध्ये सुद्धा आणि आता मानपत्र आणि निधी समर्पण. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे न्यासी श्री डॉक्टर प्रकाश सोमण त्यांच्याकडे हा चेक सुपूर्द करा. तो मोठा कागद माझ्याकडे ठेवतो. मगाशी मी सांगितलं की आपलं कुटुंब हे दातृत्व संपन्न आहे. तसेच उत्तम साधक घडवणं हे आपलं एकमेव उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्या या कुटुंबातील सर्वजण उत्तम प्रकारे वाटचाल करत आहेत. आता आपल्या कुटुंबियांचा कौतुक हे आपणच करणार. या कार्यक्रमाचं औचित्य साधून काही साधकांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यांना स्वामींतर्फे सन्मानित करणार आहोत. त्यांची मी नावं घेईन. त्यांनी एकेकाने व्यासपीठाला यावं मी त्यांना नम्र विनंती. सत्कारचे पहिले मानकरी आहेत तो मिनल दिलीप कोठारी आणि दिलीप कोठारी. तो मिनल कोठारी यांनी नुकतीच गीता कंठस्थ केल्याबद्दल परमपूज्य संचालकांच्या हस्ते त्यांचा ₹21,000 रोख व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमासाठी दोघंही सेवा देत आहेत. नंतर ते सन्मानित आहेत. नंतर मानकरी आहेत आदरणीय नीलाताई आंबेडकर.
आदरणीय नीलकंठ आंबेडकर, आपण अनेक वर्ष ज्येष्ठ सैनिक म्हणून या उपक्रमासाठी सेवा देत आहात. तसेच आपले मिळणारे मार्गदर्शन आमच्या या उपक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नंतरचा मानकरी आहे स्मिता मुंडे आणि स्मिता मुंडे आणि श्रीकृष्ण मुंडे. नंतर ते मानकरी आहेत विनय आणि विनायक विद्वांस आणि विनायक विद्वांस, आपण उभयता या उपक्रमासाठी समीक्षा म्हणून सेवा देत आहात. उपक्रमाच्या संयोजिका परमपूज्य आत्माराम विनेकर यांचे चरित्र सौ विनाताई विद्वांस यांनी लिहिलेले आहे आणि आपलं समर्थ साहित्य शोध या साईटवरती दासबोध वाचन जे केलेले आहे ते आपले विनायकराव. नंतरचे मानकरी आहेत मंदाताई वाघमारे आणि अरुण वाघमारे. आपण उभयता दासबोध सखोल अभ्यास या परंपराच्या पाठीमागे कायम उभे असता. तसेच या उपक्रमाच्या अनेक योजनांमध्ये आपला सक्रिय सहभाग आहे. यानंतर आहेत यांच्यानंतर ते मानकरी आहेत पांडुरंग घाटे आणि सुरेखा घाटे, फोंडा गोवा इथून ते आलेले आहे. आपण उभयता दासबोध सखोल अभ्यास या परिवाराच्या पाठीमागे कायम उभे असता. तसेच या उपक्रमाच्या अनेक योजनांमध्ये आपला सक्रिय सहभाग असतो. नंतरचे मानकरी आहेत प्रभाकर तबीब आणि प्रतिभाताई तबीब. आपण सुद्धा उभयता दासबोध सखोल अभ्यास या परिवाराच्या पाठीमागे कायम उभे असता. आपलं सहाय्य आम्हाला नेहमीच होत असतं. यांच्यानंतर आहेत कुमारी निवेदिता प्रभुणे. निवेदिता ताईंचं वैशिष्ट्य असं की तीर्थरूप सुनीलदादा चिंचवळकर यांचे संस्कार मोती हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद पल्स ऑफ विजडम या नावाने आपण केला आहे. आपले आई वडील आजोबा हे सर्वजण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत आहात. तसेच आपण रामकृष्ण मठाशी संबंधित असून तेथून आपण अनुग्रह घेतलेला आहे. नंतर आहेत दत्ताजी उर्फ आबासाहेब चव्हाण आणि सौ चव्हाण. आपण सुंदरमठ सेवा समिती शिवथरगड याचे अध्यक्ष आहात. गळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक समर्थ भक्तास सुखसोयी मिळण्याबाबत यासाठी आपण सतत धडपडत असता. येणारा भक्त
परत जाताना आनंद व समाधान कसा घेऊन जाईल याकडे आपले बारीक लक्ष असते. यांच्यानंतर आहेत आनंद जोगळेकर आणि वृंदाताई जोगळेकर. आनंद जोगळेकर आणि वृंदाताई जोगळेकर यांचं वैशिष्ट्य असं की आपण उभयता आपले संपूर्ण कुटुंबीय मुलगी जावई हे या दासबोध सखोल अभ्यास परिवाराच्या वेबसाईट तयार करण्यात आपल्या सर्वांचा मोठा वाटा आहे. तसेच श्री समर्थ साहित्य शोध या संकेतस्थळासाठी आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करून हे संकेतस्थळ तयार केलेले आहे आणि वाढवले आहे. आज याचा देश विदेशातील अनेक अभ्यासू लोकांना फायदा होत आहे. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनची वेबसाईट सुरू करण्याचे श्रेय आपल्या उभयतांना जाते. आणि अजून एक जण आहेत, त्यांचा सत्कार हा करायलाच पाहिजे, आपल्या घरचेच आहेत. आपले सगळ्यांचे लाडके विजय दादा लाडसर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई. सूचना आली होती का लवकर त्यांना अर्पण करायचं, त्यांना स्वामींना अर्पण करायचं. निर्मला देवस्थळ त्यांना अर्पण प्रभुणे ना प्रभुणे परिवार त्यांना अर्पण करायचं स्वामींना. आता निर्मलाताई देवस्थळे यांना परिवाराला स्वामींना वस्त्र अर्पण करायचं आहे, तर त्यांना विनंती करतो. हॅलो, शिलाताई देशमुख, त्यांना पण द्यायचं आहे काय?
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. पुस्तक कार्यक्रमाचा कार्यक्रम आता आपण घेणार आहोत. आपण 6 पुस्तकांचं प्रकाशन आता आपण करणार आहोत. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. यानुसार या कुटुंबातील सर्वजण वर्तन करतात. जे जे उत्तम आहे, समजले आहे ते सर्वांपर्यंत पुस्तक रूपाने पोचवण्याचे काम काही जणांनी केलेले आहे आणि करत आहेत. आज त्यातील काही जणांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन आपण स्वामींच्या हस्ते आपण करणार आहोत. त्या पुस्तकं आणि त्या लेखकांनी सगळ्यांनी व्यासपीठावर यावी त्यांना विनंती करतो. पहिलं पुस्तक आहे भागवतातील गीते. लेखिका आहेत निर्मलाताई देवस्थळे. नंतर आहेत दासबोधातील माणिक मोती. लेखिका आहेत शिलाताई देशमुख. नंतर समर्थांची पत्रे आणि समर्थकृत उपदेशपर कविता हे आपल्या सरांचे 2 पुस्तकं आहेत. नंतर गीतेतील नवविधा भक्ती त्याचे लेखक आहेत विश्वनाथदादा प्रभुणे आणि ज्ञानबोध लेखिका आहेत पुष्पाताई प्रभुणे. या 6 पुस्तकांचं प्रकाशन आता स्वामी करतील. त्यासवर लेखकांनी वरती यावी विनंती.
जय जय रघुवीर समर्थ. कोणताही उपक्रम चालण्यासाठी एक उत्तम प्रशासकाची फार गरज असते. अन्यथा कार्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन कार्य लयास जाते. परंतु दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे तसे नाही. याला कारण आमचे सर्वांचे लाडके संचालक समर्थ भक्त डॉक्टर विजयदादा लाड. नावाप्रमाणे या उपक्रमासाठी नवीन कार्य हाती घेतील तेथे त्यांना विजयच प्राप्त होतो. याचे महत्त्वाचे आणि एकमेव कारण म्हणजे त्यांची समर्थांवर असलेली नितांत श्रद्धा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करिले त्याचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. यानुसार प्रत्येक कार्यात श्री समर्थांचे अधिष्ठान सर पाहतात. तसेच एक कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या मतांचा आदर करून ते निर्णय घेतात. अशा आदरणीय संचालकांना मी मनोगत व्यक्त करण्याची नम्र विनंती करतो. आदरणीय सर. श्रीरामचंद्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय. परम पूजनीय स्वामी गोविंद गिरी महाराज की जय. 22 नोव्हेंबर 2024 या दिवशी हा सोहळा अयोध्येत व्हावा असा संकल्प साधारण जुलैमध्ये पूर्ण केला होता. महिने पुढे गेले पण 22 तारीख तीच राहिली. रामललाची प्रतिष्ठापना, अयोध्येतले पारायण आणि इजा विजा तिजा असा हा कळसाध्याय आज संपन्न होतो आहे. समर्थांचं महानिर्याण आजच्या दिवशी आहे. स्वामीजींचा सत्कार अनेक संस्था अनेक व्यक्ती करतात देश विदेशामध्ये. पण समर्थ संप्रदायातला दासबोध सखोल अभ्यास असा आहे. स्वामीजी म्हणाले वेदश्रीवर या 22 फेब्रुवारीला समर्थांचं आमंत्रण आहे. अत्यंत पवित्र वातावरण आहे. सकाळ दुपार संध्याकाळ वेदांचे मंत्र, त्याचं पठण, अशा या पुनीत झालेल्या वातावरणामध्ये पूजनीय आचार्यांच्या सानिध्यात आपण सगळे समर्थ भक्त एकत्र आलेलो आहोत. आचार्य तसे मनाने गडावर असतात, तनाने विश्वव्यापी असतात आणि धनाने सर्व सत्कार्यात असतात. 11 डिसेंबर लखनौला संगीतमय गीता जयंती चालू होती आणि स्वामीजी ऑनलाईन बोलत होते. स्वामीजी म्हणाले अर्जुनाचा विषाद हा व्यक्तिगत नव्हता, व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हता,
तर तो राष्ट्राच्या उन्नयनासाठी होता. स्वामीजी, दासबोध सखोल अभ्यास या परिवारातले साधक केवळ समर्थांचा अभ्यास, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास, मनाच्या श्लोकांचा अभ्यास हे करत एक उत्कट साधक निर्माण व्हावा अशी चळवळ मागील 40 वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे. विश्ववंदिता भारतासाठी काय काय करता येईल याचं सतत चिंतन आमच्याकडे आहे. स्वामीजी त्या दिवशी असं म्हणाले, कर्म में सावधानता और जो हो गया उसमें प्रसन्नता माननी चाहिए. स्वामीजींचं वचन चालू असताना माझ्या डोळ्यासमोर समर्थांचा दासबोध आला. कर्म में सावधानता. समर्थ आम्हाला सांगतात, परनाळी पाहो न उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले अशी काय म्हणावे. विवेक, सावधानता. समर्थांनी 358 वेळा विवेक शब्द एका दासबोध ग्रंथात वापरला. जो हो गया उसमें प्रसन्नता माननी चाहिए. दासबोध सखोल अभ्यास परिवार याच धारणांवर कार्यरत आहे. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. याच धारणेने 40 वर्षापासून ही चळवळ चालू आहे. स्वामीजी, जगातले 6 देश आणि देशातले 11 राज्य हा परिवार अभ्यासार्थींच्या रूपाने कार्यरत आहे. दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. समर्थ संप्रदायात असा उपक्रम नाही आहे ज्या व्हॉट्सअपवर 750 लोक आहेत आणि दर आठवड्याला एक विषय बदलतोय. लघुकाव्य आहे, मनाचे श्लोक आहे, आत्माराम आहे, दासबोध आहे, असे अनेक समर्थांच्या वाङ्मयाच्या आयामांचे पदर काढायचं काम आणि त्यावरचं चिंतन मांडण्याचं काम दासबोध सखोल अभ्यास परिवारातले समीक्षक, ज्येष्ठ समीक्षक करतायत. पूजनीय अक्कांची जन्मशताब्दी 2022 मध्ये आम्ही संपन्न केली. एका महानुभावाची जन्मशताब्दी कशी केली पाहिजे त्याचा मानदंड जन्मशताब्दी गौरव ग्रंथाच्या निमित्ताने आम्ही केला. कोरोनाचे आकडे वाढत होते. त्या काळामध्ये आम्ही 5 जण 9 राज्यांमध्ये फिरलो. 172 वर्षापूर्वी योगीराज महाराजांनी सांगितलेलं आणि आता आउट ऑफ प्रिंट असलेलं श्री दासलीला, ज्याला आपले आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत, मोर्या प्रकाशन महाजन काकांनी ते प्रसिद्ध केलंय. 9 राज्यांमध्ये आम्ही फिरलो. पहिल्यांदा इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशनशिप ICCR भारत सरकारच्या व्यासपीठावर समर्थांच्या वाङ्मयाचं प्रकाशन करण्याचा मान दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनला. अनेक गोष्टी पहिल्यांदा केल्या. घडीसाठी निधी आत्ता संचलन करणारे संतोष सप्रे माझे मित्र त्यांनी सांगितला. 11 दिवसात 12 लाख रुपये उभे राहिले. समाजात आम्ही जात नाही. दासबोध सखोल अभ्यास परिवारातला साधक मोठ्या अभिमानाने मला सांगा वाटतं, तो अत्यंत शिस्तबद्ध आहे, समर्थांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यासक आहे आणि दातृत्व संपन्न आहे. अमृत महोत्सव चालू आहे म्हणून 7,50,000चा आकडा आम्ही प्रस्ताव ठेवला आणि 2 महिन्यामध्ये 8.5 लाखापेक्षा जास्त निधी झाला. समाजातला 1 रुपया नाही आहे. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे आजी माजी अभ्यासार्थी समीक्षक यांनी दिलेला हा निधी आहे. रामदास स्वामी साहित्य शोध 2 वर्षापूर्वी ही वेबसाईट चालू केली. समर्थ संप्रदायातल्या कुणाला सुद्धा कधी वाटलं नसेल समर्थांचं सगळं वाङ्मय, समग्र वाङ्मय, अप्रकाशित वाङ्मय सुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध आहे. एक शब्द विवेक, कुठलाही शब्द कुठल्या ग्रंथात किती वेळा आला किंवा समर्थांच्या समग्र वाङ्मयात किती वेळा आला
एका सेकंदामध्ये आपल्या स्क्रीनवर या सगळ्या ओव्या क्रमवारीनं येतात. आम्हाला असं वाटलं की आपण विश्वव्यापी आहोत, आपलं वाईड व्हिजन आहे. म्हणून या वेबसाईटवर तुकाराम महाराजांची गाथा, नाथ महाराजांचं भागवत आणि माऊलींची ज्ञानेश्वरी सुद्धा घेतली. वैश्वानरू शब्द ज्ञानेश्वरीत किती वेळा आलाय? तुम्ही शब्द टाकल्याबरोबर दुसऱ्या सेकंदाला वैश्वानरू शब्द असलेल्या ओव्या तुमच्या स्क्रीनवर येतात. असं अत्यंत ललामभूत काम आमचे जोगळेकर कुटुंब, ओमकार जोशी, केदार परांजपे आणि त्यांची एक 20-22 जणांची टीम आहे. मला मोठा अभिमान वाटतो की दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची एक IT टीम आहे. जगातल्या 42 देशांनी या वेबसाईटचा लाभ घेतलेला आहे. सिंधी, गुजराती, इंग्लिश अशा अनेक भाषांमधले दासबोध या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. स्वामीजी, मोठा आनंद आहे. एक 10 दिवसांपूर्वी हर्षद गर्जे नावाचे एक व्यक्ती, शिवथरघळीत मी असताना ते आले. त्यांची माझी ओळख झाली आणि आमची एक मीटिंग झाली. जपानीज भाषेमध्ये दासबोधाचं ट्रान्सलेशन चालू आहे. पहिला अध्याय झालेला आहे. केवळ ट्रान्सलेशन नाही आहे, मूळ ओवी, मूळ संहिता, त्याचा इंग्रजी अनुवाद, त्याचा जपानीज अनुवाद आणि ती ओवी कुठल्या हेड खाली येते हे सुद्धा दिलेले उदाहरण. दंतचक्षु घ्राण, पाणी चरण वसन, सर्वदा जयाचे बळीनं तो एक मूर्ख. पुढे लिहिलेलं आहे हेल्थ अँड हायजीन. जगातल्या 10 देशांमध्ये जपान देश आहे. त्या जपान देशामध्ये समर्थांचं वाङ्मय अशा पद्धतीनं आता पुढे जाणार आहे. मला या ठिकाणी घोषणा करताना मोठा आनंद होतोय. स्वामीजींनी मानपत्रात त्याचा उल्लेख केला आहे आम्ही की जो मानदंड आज स्वामीजींनी महाराष्ट्राला दिला तो उभ्या देशाला रामराज्यासाठी उपयुक्त होणार आहे. आपण पाहिलंय ज्वलंत हिंदुत्वावरचा सगळा प्रदीप्त जो ज्योत केलेली आहे ती स्वामीजींच्या एका यात्रेने केली. त्या यात्रेचं नाव स्वामीजींनी शिवचैतन्य यात्रा दिली. माझे मित्र दैनिक सकाळचे योगेश पाटील आणि त्यांच्या आजोबांनी तीर्थरूप म्हाळसाकांजी पाटलांनी लिहिलेली ही ओवीबद्ध चरित्र शिवाजी महाराजांचं स्वामीजींच्या हातात आला आणि मी ती प्रस्तावना वाचली. अगदी 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तो ग्रंथ 2 महिन्यापूर्वीच आला संभाजीनगरला घरी, पण मी तो आत्ता वाचला आणि ती प्रस्तावना वाचत असताना स्वामीजींनी भरभरून त्यावर लिहिलं आहे. धर्मश्री प्रकाशनातर्फे त्याचं प्रकाशन झालं. स्वामीजी, मला मोठा अभिमान, आनंद आणि समाधान आहे ही घोषणा करताना. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचा साधना सप्ताह जो 40 वर्षापासून शिवथरघळीत चालतो आहे, कोजागिरी पौर्णिमेपासून, यावर्षी शिवप्रताप या ग्रंथाचं पारायण आम्ही तिथं करणार आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण खाली उतरल्यानंतर कार्यालय आहे, या कार्यालयातून आपला ग्रंथ आपण राखून ठेवावा की जो साधना सप्ताहामध्ये आपल्याला त्याचं पारायण करायचं आहे. मला अजून एक घोषणा दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या अभ्यासार्थींना आनंददायी होणारी करायची आहे. ती म्हणजे स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे दासबोध सखोल अभ्यास 6 वर्षाचा अथक उपक्रम पूर्ण केलेल्यांना या 39 वर्षात आपण कुठलंही प्रमाणपत्र दिलं नव्हतं, पण स्वामीजींच्या आज्ञेनुसार अत्यंत देखीव 8 mm MDF बोर्डावरचं प्रमाणपत्र की जे आत्तापर्यंत कुठल्याही संस्थेने दिलेलं नाही आहे, असं प्रमाणपत्र आपण यावर्षी सगळ्यांना देणार आहोत. माझ्या आयुष्यातला अत्यंत कृतार्थ क्षण आहे. स्वामीजींनी हिमाळ गळ्यात घातली आहे. समर्थांच्या शब्दात माझे भाव वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. भले धाकुटे थोरले सर्व काही, भले गोत्रजू भिन्न भावार्थ नाही. अखंडित हा काळ जातो सुखाचा, जनी जाणीजे
योग हा सुकृताचा. दास परिवारातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, अशा परिवार माझ्या पाठीशी उभा आहे. आणि अशा या शिस्तबद्ध सखोल अभ्यास करणाऱ्या साधकांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळतं आहे. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचं चाटण मला दिलं. समर्थवर्ती तीर्थरूप सुनीलदादा चिंचोळकरांनी आध्यात्मिक क्षेत्रातलं पायवाट माझं बोट धरून मला चालवली. या दोघांचे अत्यंतिक उपकार माझ्या सगळ्या आयुष्यावर आहेत. यही लोकीचे लोक तेही गुणाचे, परत्रिक तेही बहुलक्षणाचे. समुदाव उच्छाव एका मनाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मला वाटतं की हे माझ्या आयुष्याचं सुकृत आहे, त्यामुळे मला हे सगळं पाहायला मिळते आणि ही सेवा करायला मिळते. मनासारिखे चिंतिता देव पावे, मनासारिखे चिंतिता देव पावे, मनासारिखे भक्त भावे मिळावे. सदा बोलती बोल सारांश वाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. असा परिवार, असं एक कुटुंब आणि त्या कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून ही सेवा करताना माझं आयुष्य अत्यंतिक आनंदाने बहरलेलं आहे. स्वामीजींची कृपा आणि स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली, त्या प्रकाशाखाली दासनी यापुढे त्यांच्या सूचनेप्रमाणे ज्या 2 गोष्टी करायच्या आहेत त्याची उद्घोषणा करताना मला मोठा आनंद झाला. या ठिकाणी हा सोहळा अत्यंत पवित्र क्षेत्रात पूजनीय स्वामीजींच्या सानिध्यात होतो आहे, याचा मोठा अभिमान आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपल्यामध्ये प्रसिद्ध चित्रकार गोपाळ नांदुरकर आहेत. त्यांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना विनम्र अभिवादन. मी फक्त 2 मिनटं आपल्याशी बोलणार आहे, कारण त्याचं औचित्य असं आहे की लाड सरांनी मला मध्यंतरी फोन केला आणि सांगितलं की हा असा कार्यक्रम आजच्या दिवशी आचार्यजींच्या इथे होतो आहे. आणि त्याचं निमित्त त्यांनी सांगितलं की अयोध्येमध्ये आचार्यजी जे वेदपाठशाळेचं निर्माण करणार आहेत, त्याला समर्थांचं नाव देणार आहेत. तर ही आपल्या सगळ्यांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. मी घरी गेल्यावर माझ्या पत्नीला म्हटलं की असा असा उपक्रम आहे. ती म्हणली आपण काहीतरी योगदान द्यायला पाहिजे. तर मी एक चित्रकार आहे म्हणून माझ्या मनात आलं की मी 2014 साली कल्याण स्वामींची 300वी पुण्यतिथी होती, तेव्हा त्यांच्या डोमगाव येथील समाधी मंदिराला कल्याण स्वामींचं 5 फूट बाय 4 फुटाचं मोठं पेंटिंग करून अर्पण केलं. त्याच्यानंतर टाकळी मठाचा जेव्हा जीर्णोद्धार झाला तेव्हा उद्धव स्वामींचं कीर्तन करीत असतानाचं एक पेंटिंग आम्ही केलं, तेही 5 बाय 4 फुटाचं पेंटिंग आम्ही अर्पण केलं. तर आता माझ्या मनात असं आहे की अयोध्येला जेव्हा ही वेदपाठशाळा होणार आहे तिथे समर्थांचं मला पूर्णाकृती पेंटिंग अर्पण करायचं आहे. साधारण 7 फूट बाय 4 फुटाचं असं तैलचित्र मी समर्थांचं साकारेन आणि ते मला तिथे आचार्यजींनी त्याची परवानगी द्यावी की तिथे ते विराजमान होईल. त्याला त्या वास्तूमध्ये उत्तम अशी दर्शनी जागा मिळेल आणि समर्थांचं वास्तव्य त्यानिमित्तानं अयोध्येला कायम राहील. हा आनंदाचा क्षण शेअर करण्यासाठी आज आचार्यजींच्या अनुमतीसाठी मी इथे उभा राहिलो. फक्त धन्यवाद. आता आपण जरा कार्यक्रमाचे प्रोटोकॉल्स थोडेसे बाजूला ठेवणार आहोत. आपला कार्यक्रम संपन्न झालेला नाही, तरीसुद्धा आभार प्रकटीकरणाचा कार्यक्रम आपण आधी घेऊया. आपण सर्वजण याचे कारण सगळ्यांना समजलं असेलच, तेवढे आपण सुज्ञ आहात. कारण आपल्याला स्वामींचे अमृतासमान शब्द आपल्याला श्रवण करून साठवून ठेवायचे आहेत आणि आपल्याबरोबर इथून जाताना घेऊन जायचे आहेत. त्याच्यामुळे आपण आभार प्रकटीकरण आधी करणार आहोत. अन्यनंतर कुठलाही प्रकारचं श्रवण नको, ही एकमेव इच्छा. त्याच्यामुळे मी आभार प्रकटीकरणासाठी शोभदाताई थेटे यांना नम्र विनंती करतो. जय श्रीराम. एका बाजूने अविरत शांतपणे वाहणारी माऊलींची ज्ञानगंगा, दुसऱ्या बाजूने दुथडी भरून वाहणारी जगद्गुरू तुकोबांची भक्तिरूपी यमुना.
श्री समर्थांची ज्ञानभक्तियुक्त विवेकयुक्त विचारांची बीजरूपातील गुप्तगंगा सरस्वती. या त्रिवेणी संगमावर उभी असलेली ही तपोभूमी म्हणजे वेदश्री तपोवन होय. या प्रयाग तीर्थावर या महाकुंभात अर्घ्य अर्पण करण्याची सुसंधी प्रत्यक्ष स्वामीजींनीच दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनला दिली. म्हणूनच या निधी समर्पण सोहळ्याचे आयोजन या तपोभूमीत झाले. यासाठी दास परिवार आपल्याप्रती नित्य कृतज्ञ भाव ठेवत आहे. या सोहळ्याला मूर्त स्वरूप आणण्यासाठी श्री स्वामीजींचेच कृपांकित आदरणीय सोमनजी, आदरणीय श्रीपादजी देशमुख तसेच वेदोक्त मंत्रोच्चारणासह वातावरण पवित्र मांगल्य असं निर्माण करणारे हे ब्रह्मवृंद, येथील सर्व कर्मचारी यांचेही दास परिवारातर्फे मनपूर्वक आभार. येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध मान्यवरांविषयी दास परिवार अत्यंत स्नेहभावना ठेवत आहे. या सोहळ्याला यथाशक्ती यथामती परिपूर्ण करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी आपले हात आम्हाला दिले. त्यांची ही सेवा श्री समर्थचरणी रुजू होईलच आणि दास परिवारसुद्धा त्या सर्वांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थनाच श्री समर्थचरणी करणार आहे. यात विशेषत्वाने उल्लेख म्हणून अगदी अतपासून इति घेण्यापेक्षा स्वागत रंगावली पायघड्या यासाठी विजयाताई लाहोटी व सहकारी, तसेच सर्वात शेवटी होणारी प्रार्थना सौ अंजलीताई खळदकर आणि त्यांच्या सहकारी, आपल्यासाठी खास संभाजीनगरहून आलेले फोटोग्राफर कल्याण कुलकर्णी, भूषण देशपांडे आणि तंत्रज्ञान यूट्यूबच्या माध्यमातून जगापर्यंत हा सोहळा नेणाऱ्या प्रीतीताई जोशी या सर्वांचे तसेच लिंक देणाऱ्या सर्व टेक्निकल टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो. ज्ञात अज्ञात अशा सर्वांच्या सहकार्याला या दास परिवाराकडून धन्यवाद देते. दास परिवाराकडूनच स्वामीजींना मी आता अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आणि आपले आशीर्वचन द्यावे. जय जय रघुवीर समर्थ.